तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कंपनीनं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये व्यावसायिक बांधकाम केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुरेश येवले यांनी केलाय। राष्ट्रीय हरित लवादाकडे त्यांनी तक्रार केली आहे, मात्र हे आरोप सरनाईक यांनी फेटाळलेत। सर्व बांधकाम हे नियमानुसार आणि परवानग्या घेऊनच झाले असं सरनाईकांचा दावा आहे। आरटीआय अर्जाद्वारे सुरेश येवले यांनी मिळवलेल्या माहितीनुसार सरनाईक यांच्या कंपनीनं ठाणे घोडबंदर रोडवरच्या चेणे गावातील खाजगी मालकीच्या भूखंडावर झोनल मास्टर प्लॅन लागू करण्यापूर्वीच रेस्टॉरंट, क्लब हाऊस आणि इतर वास्तू उभारण्याचं काम सुरू केल्याचा आरोप होत आहे। या झोनल मास्टर प्लॅन 20 मार्च 2026 ला अस्तित्वात आलाय, तर सरनाईकांच्या कंपनीनं आता 21 डिसेंबर 2024 ला तात्पुरत्या परवानग्या घेत बांधकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या सगळ्या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। हा केवळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। याआधी असे आरोप झाले, पण त्यावर उत्तर दिलं आहे। आमच्याकडे महापालिकेची सीसी आणि ओसी पण आहे, वन विभागाचीही परवानगी आहे। सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत। आधीपासून ही केस सुरू आहे, त्यामुळे आरोपात तथ्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।